नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजपासून आपल्या लेक्चर सिरीजला सुरुवात होत आहे. फिजिक्स ही आपली लेक्चर सिरीज असणार आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे की झिरो लेक्चर आपण म्हणतो त्याला, त्या लेक्चरमध्ये MHCET म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये असणारा जो सिलेबस आहे याचे आपण पूर्ण अनालिसिस करून चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. जी मुलं 12वी सायन्समध्ये आहेत त्या मुलांची एक्झाम आता फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्या मुलांना जो फिजिक्स विषय असतो हा फिजिक्स विषय अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून. ज्या मुलांना इंजिनिअरिंगला जायचं आहे त्या मुलांच्यासाठी ही लेक्चर सिरीज अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच जी मुलं फार्मसीला जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही लेक्चर सिरीज महत्त्वाची आहे. MHCETच्या माध्यमातून PCM ग्रुपची जी मुलं आहेत ती मुलं इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला जातात आणि PCBची मुलं जी आहेत ती फार्मसीला जातात. परंतु दोन ग्रुपवाल्या मुलांना हा फिजिक्सचा विषय कॉमन आहे. त्यामुळे ही लेक्चर सिरीज असणार आहे, ही दोघांच्यासाठी कॉमन असणार आहे. आज आपण लेक्चर सिरीजला सुरुवात करत असताना जो सिलेबस आपण डिवायडेशन केला होता 11 क्लासचा आणि 12 क्लासचा, हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे. जर कोणी प्रिव्हियस लेक्चर बघितलं नसेल तर ते प्रिव्हियस लेक्चर बघून घ्या. जर प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं होतं, 11चा जो सिलेबस आहे ह्या सिलेबसवरती 20% वेटेज दिलं होतं. म्हणजे 20% हा सिलेबस होता 11चा. आणि त्याच्यामध्ये जे 10 क्वेश्चन आहेत, 10 प्रश्न आहेत, ह्या 10 प्रश्नावरती तुम्हाला 10 गुण आहेत. तो सिलेबस काय आहे नेमका ते आपण आज बघूया. 11 क्लासमध्ये जो असणारा MHCETला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये तुम्हाला मोशन इन अ प्लेन आहे, लॉज ऑफ मोशन आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे, साऊंड आहे, ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, सेमी कंडक्टर्स आहे. आणि 2024 पासून तुमच्या नोटिफिकेशनमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की हे जे दोन चॅप्टर आहेत ते ऍड केलेले आहेत. कोणते आहेत? वेक्टर्स आहे आणि एरर अनालिसिस आहे. असे तुमचे 10 चॅप्टर आहेत आणि ह्या 10 चॅप्टरवरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील 10 गुणांसाठी. लक्षात घ्या, तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट समजल्या तर तुम्हाला फिजिक्सला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. तुम्ही फक्त मी जे सांगेल त्या पद्धतीने तुम्ही रूल्स फॉलो करा, तुम्हाला खरं सांगतो कोणतीही अडचण येणार नाही. हा जो सिलेबस आहे ह्या सिलेबस पैकी आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे मोशन इन अ प्लेन. मोशन इन अ प्लेन हा जो चॅप्टर आहे मोशन इन अ प्लेन, याची आपण सुरुवात करत असताना या चॅप्टरमध्ये तुम्हाला दोन वर्ड दिसतात. एक आहे मोशन, दुसरा आहे प्लेन. मोशन इन अ प्लेनला सुरुवात करत असताना तुम्ही 8वी मध्ये, 9वी मध्ये आणि 10वी मध्ये बऱ्याच गोष्टीचा स्टडी केलेला आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्या पहिल्यांदा आपण बेसिक गोष्टी आपण पहिल्यांदा सुरुवातीला बघणार आहे. त्याच्यानंतर स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जे काही कन्सेप्ट दिलेले आहेत ते आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण काय करूया, ह्या मोशन इन प्लेनवरती तुम्हाला MHCETला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतात ते बघू आपण. ह्याच्यामधला जो पहिला टॉपिक आहे रेक्टिलिनियर मोशन, ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला MHCETला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे मोशन इन टू डायमेन्शन, ह्याच्यामध्ये मोशन इन अ प्लेन आपल्याला बघायला मिळतं. 2 डायमेन्शन मध्ये कोणते मोशन आहे? मोशन इन अ प्लेन. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे सर्क्युलर मोशन, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे मोशन इन प्लेन मध्ये हे जे 3 टॉपिक आहेत, हे 3 टॉपिकची थिअरी तुम्हाला एकदम परफेक्ट समजली पाहिजे, कन्सेप्ट समजल्या पाहिजे. म्हणजे याच्यावरती कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. प्रिव्हियस क्वेश्चन बघायला जर गेलो आपण PYQ बघायला गेलो तर याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये क्वेश्चन आलेले आहेत. या 3 टॉपिकवरती 2024ला अप्रॉक्सिमेटली 18 क्वेश्चन विचारले गेले होते. जवळजवळ सांगतो 18 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत.
लक्ष द्या, म्हणजे किती महत्वाचा हा टॉपिक आहे. आता हे झालेलं आहे अनालिसिस आपलं, कोणत्या टॉपिकवरती कोणते क्वेश्चन येतात. हे जर टॉपिक आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट या माहीत पाहिजे. आजच्या लेक्चरला आपण बेसिक कन्सेप्टच बघणार आहे की ज्या तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेल्या नाहीत. तुम्ही 11 क्लासमध्ये ज्यावेळी मोशन इन प्लेनचा ज्यावेळी स्टडी करणार आहे त्यावेळी तुम्ही 8, 9, 10 मध्ये जे गोष्टी तुम्ही स्टडी केलेल्या आहेत रिगार्डिंग टू फिजिक्सच्या, त्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ आता अवेलेबल पाहिजेत. त्या आपण एका प्रकारे रिकॉल करूया, म्हणजे तुम्हाला मोशन इन प्लेन मध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्यामधला जो पहिला वर्ड दिसतोय तुम्हाला, पहिला शब्द दिसतोय मोशन. ही मोशन म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ. मोशन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. आणि मोशन तुम्हाला एकदा समजलं की त्या मोशनला रिगार्डिंग काही गोष्टी आहेत त्या आपल्याला समजतील. ह्या मोशन म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर या मोशन मध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड असतात. म्हणजे समजा तुम्हाला फोर्स माहित पाहिजे, कशाला म्हणायचं, फोर्स माहित पाहिजे. त्याच्यानंतर एक्सलरेशन माहित पाहिजे, कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर डिस्टन्स माहित पाहिजे, डिस्टन्स कशाला म्हणायचं, डिस्टन्स. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे, डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे, कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर स्पीड माहित पाहिजे, कशाला म्हणायचं, स्पीड माहित पाहिजे, कशाला म्हणायचं. ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला जर बेसिक समजल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मी ह्या ज्या बेसिक गोष्टी सांगणार आहेत या बेसिक गोष्टीवरती सुद्धा MSc ला डायरेक्ट क्वेश्चन विचारल्यात. एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला ते प्रूफ दाखवणार आहे. त्याच्यानंतर जे मोशन्स वरती जे न्यूटनची जी इक्वेशन आहेत कायनेमॅटिकची, ती इक्वेशन पण आपण स्टडी करणार आहे. न्यूटनची कायनेमॅटिकची जी इक्वेशन आहेत, लॉज ऑफ मोशनचे, जी मोशनची जी इक्वेशन आहे ते पण आपल्याला बघायचे आहेत. मग सुरुवातीला आपण काय करूया, बेसिक गोष्टी आपण समजावून घेऊया. चांगल्या पद्धतीने आपल्याला कशा समजतील ह्या समजावून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा मोशन म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. मोशनचा आपल्याला पहिल्यांदा स्टडी करावं लागेल. मोशन म्हणजे काय आपण बघू. मोशन म्हणजे काय बघा. मोशन, समजा एक छोटासा ऑब्जेक्ट आहे, तो सुरुवातीला रेस्ट आहे, जागेवरून हलतोय का, हललेला नाही, कसा आहे हा, रेस्ट आहे. रेस्ट म्हणजे स्थिर आहे. जर आपण याला फोर्स लावला, जर आपण ह्या डायरेक्शनला जर फोर्स लावला तर तो ऑब्जेक्ट काय करेल, डिस्प्लेसमेंट करेल किंवा डिस्टन्स कव्हर करेल, काही डिस्टन्स काय करेल, कव्हर करेल. ऑब्जेक्ट या ठिकाणी येईल. कंटिन्यू फोर्स लावला, कंटिन्यू जर फोर्स लावला, आपण कंटिन्यू फोर्स लावला तर हा ऑब्जेक्ट काय येईल, पुढे येईल. बघा, म्हणजे ए या पोझिशनला असणारा ऑब्जेक्ट बी या पोझिशनला गेला आणि सी या पोझिशनला गेला, बरोबर आहे. ज्यावेळी ए या पोझिशनला तो रेस्ट मध्ये होता त्यावेळी टायमिंग काय होतं, त्यावेळी कोणतंच टायमिंग नव्हतं, T1 टायमिंग 0 होतं. फोर्स लावल्यानंतर ए पोझिशन पासून बी या पोझिशनला तो जातो, किती जातो, समजा 10 मीटर जातो. 10 मीटर ज्यावेळी जातो त्यावेळी त्याचं टायमिंग काय होतं, T2 जे टायमिंग आहे, T2 टायमिंग, त्यावेळी मी काय म्हणतो, 2 सेकंद म्हणतो. 2 सेकंड टायमिंग म्हणतो, बरोबर आहे. ज्यावेळी बी पशी ज्यावेळी तो ऑब्जेक्ट येतो त्याचं पोझिशन चेंज करून, त्यावेळी तो ऑब्जेक्टला जर आपण फोर्स लावला, मॅक्झिमम फोर्स लावला की तो ऑब्जेक्ट सी कडे जातो. त्यावेळी तो डिस्टन्स किती कव्हर करतो, समजा 30 मीटर डिस्टन्स कव्हर करतो, बरोबर आहे. त्यावेळी त्याचं टायमिंग किती असतं, टायमिंग, तर मी काय म्हणतो, टायमिंग जे आहे त्या टायमिंग आहे ते 3 सेकंद आहे. 3 सेकंद टायमिंग आहे, बरोबर आहे. तर मोशन म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. मोशन आपण कशाला म्हणतो हे आपल्याला समजलं पाहिजे. मोशन म्हणजे काय, जर ऑब्जेक्ट जर त्याची कंटिन्युअसली जर पोझिशन चेंज करत असेल, एखादा ऑब्जेक्ट जर कंटिन्युअसली जर पोझिशन चेंज करत असेल तर त्याला काय म्हणायचं, मोशन. एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली जर त्याचं पोझिशन चेंज करत असेल तर त्याला काय म्हणायचं, मोशन. म्हणजे चेंज इन द पोझिशन, चेंज इन द पोझिशन, चेंज इन द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट, म्हणजे काय म्हणायचं याला, चेंज इन द
पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ टाइम, म्हणजे कसा विथ टाइम, विथ टाइम, विथ टाइम, याला म्हणायचं मोशन. सपोज मी आणखी एकदा समजावून सांगतो. ही बघा, ही छोटीशी गाडी आहे ए या पोझिशनकडं. जोपर्यंत आपण एखादा एक्सटर्नल फोर्स लावणार नाही तोपर्यंत गाडी रेस्टमध्ये असेल, बरोबर आहे. टायमिंग 0 असेल. ज्यावेळी आपण एक्सटर्नल फोर्स लावतो त्यावेळी त्याचं पोझिशन चेंज होते. बघा, ती गाडी बी या ठिकाणी आली 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. टायमिंग 2 सेकंदामध्ये गाडी आलेली आहे. एक्सटर्नल फोर्सचा जर मॅक्झिमम अप्लाय केला तर डिस्टन्स जास्त कव्हर करेल. बघा, सी या ठिकाणी गाडी आली. टायमिंग 3 सेकंद लागलेला आहे 30 मीटर डिस्टन्स कव्हर करायला. बघा, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं मोशन. समजलं, मोशन म्हणायचं, लक्षात घ्या. आता बघा, तो जो ऑब्जेक्ट आहे पुन्हा ह्या डायरेक्शनला आलेला आहे. कुठे आलेला आहे? ह्या डायरेक्शनला आला. फोर्स लावल्यानंतर हा ऑब्जेक्ट ह्या डायरेक्शनला आलेला आहे. इकडून असा फिरून ह्या डायरेक्शनला आलेला आहे. असा मी फोर्स लावला, ह्या डायरेक्शनला आलेला आहे. त्यावर डिस्टन्स किती कव्हर केलं आहे ना? त्यावर डिस्टन्स 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. बघा, इथून इथं इकडे येण्यासाठी जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते 5 मीटर कव्हर केलेलं आहे डिस्टन्स. त्यावेळी त्याला टायमिंग किती लागलं? टायमिंग लागलेला आहे, टायमिंग लागलेला आहे, जे टाइम आहे टाइम T4, हे टायमिंग लागलेला आहे 1 सेकंद. 1 सेकंद. बघा, कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट मी काय सांगतो ते कन्सेप्ट समजून घ्या. आता आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा डिस्टन्स म्हणजे काय हे बघूया आपण. ह्याच्यामध्ये बघूया डिस्टन्स म्हणजे काय. डिस्टन्स, या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे? तर बघा, ए पासून बी कडे, बी पासून सी कडे ज्यावेळी ऑब्जेक्ट जातो त्यावेळी डिस्टन्स बघा. ए पासून बी कडे जाताना डिस्टन्स किती कव्हर केलं? 10 मीटर. बी पासून सी कडे जाताना डिस्टन्स किती कव्हर केलं? 30 मीटर. सी पासून पुन्हा ह्या डी कडे येताना डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे? 5 मीटर. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे? 30 प्लस 10 40, 40 प्लस 5 45 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. ह्याला डिस्टन्स म्हणायचं, ह्याला पाथ लेंथ म्हणायचं. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ह्याला पाथ लेंथ म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ह्या बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टीचा स्टडी करत असताना तुम्हाला व्हेक्टर्सचा यूज करावा लागतो, पोझिशन व्हेक्टर्सचा वापर करावा लागतो. पण त्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे ना, काय आहे बेसिक. जर बेसिकच समजलं नसेल तर तुम्हाला डायरेक्ट ते सांगून तर काय उपयोग आहे त्याचा? काहीच उपयोग होणार नाही. बघा, आता डिस्प्लेसमेंट मला सांगा, काय कशाला म्हणायचं डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? त्याच्या अगोदर डिस्टन्स आपल्याला माहित आहे, ह्याचा एसआय युनिट काय आहे? मीटर आहे, बरोबर आहे. आता डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं सांगा. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणायचं. याला काय म्हणायचं? शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे इनिशियल टू फायनल. बघा, म्हणजे ही सुरुवातीला इनिशियल पोझिशनला जो ऑब्जेक्ट होता आणि हा फायनल पोझिशनला आलेला ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे रे? टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं होतं त्यानं? ह्या ए पॉईंट पासून सी पॉईंट कडे 30 मीटर, बरोबर आहे. पुन्हा तो ज्या ठिकाणी ओरिजिनल ऑब्जेक्ट होता त्या डायरेक्शनला येत असताना किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे? 5 मीटर, बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं असेल, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे हे जे डिस्टन्स आहे या पॉईंट पासूनचं हे जे डिस्टन्स आहे ह्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणतो, म्हणजे ह्यालाच डिस्प्लेसमेंट म्हणतो. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे ह्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता हे कसं फाइंड करणार आहे? ह्या पूर्ण डिस्टन्स मधून हे डिस्टन्स मायनस करावं लागेल. म्हणजे बघा, या 30 मधून 30 मायनस 5 इज इक्वल टू 25 मीटर्स. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे याचं? 25 मीटर्स. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स आपण म्हणतो त्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणतो 25 मीटर्स. बघा, आता बघा, मी आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. हा, सपोज या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट या ठिकाणी ए या ठिकाणापासून या बी या ठिकाणी आला.
त्यावेळी 20 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. पुन्हा या बी या ठिकाणापासून तो ऑब्जेक्ट या सी या ठिकाणी गेलेला आहे, त्यावेळी 30 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. तर याचं डिस्प्लेसमेंट आपण कसं फाइंड करणार, तर इनिशियल टू फायनल जे मिनिमम डिस्टन्स आहे, कमीत कमी अंतर आहे, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. हा, हे डिस्प्लेसमेंट कसं फाइंड करणार तुम्ही, तर हे किती अंतर आहे त्याच्यावरून तुम्ही फाइंड करणार ना. त्यावेळी तुम्ही काय करणार, तुम्हाला पायथागोरस यूज करावं लागेल. दोघांचं ऍडिशन, स्क्वेअरचं ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला हे हायपोटेनसची व्हॅल्यू मिळेल, पायथागोरस डिस्टन्स. आपण पायथागोरस डिस्टन्स कसा यूज करायचा बघा. आपण या व्हॅल्यू जरा कमी घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. हे 3 मीटर घेऊ आणि 3 मीटर आणि हे 2 मीटर घेऊ, 2 मीटर. तर डिस्प्लेसमेंटची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर किती येणार आहे, 5 मीटर. कशी येणार 5 मीटर सांगा मला. ए बी आणि या सी ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एसीची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल पायथागोरसनुसार, तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असं फाइंड करतो, बरोबर आहे. ए बी स्क्वेअर किती आहे, 3 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर किती येतो सांगा मला, 9 प्लस 4 किती येणार आहे, 9 प्लस 4 किती येणार आहे, एक मिनिट 5 आणि 3, 9 आणि 5, इथं आपण 4 घेऊ. हा, 4 म्हणजे 4 किती येणार आहे, 60 प्लस 9 किती येतं, 25 म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू 25. तर एसी ची व्हॅल्यू किती आली रे, 5. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती मिळालेलं आहे तुम्हाला, 5. जे आहे ते 5 मीटर. हे काय आहे, डिस्प्लेसमेंट येते का लक्षात. आणि डिस्टन्स किती आहे रे, डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, टोटल डिस्टन्स बघायला गेलो तर किती आहे, 3 प्लस 4 इज इक्वल टू 7 मीटर, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 1 मध्ये मी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे समजावून दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट काय असतं, एसआय युनिट मीटर असतं. आणि डिस्टन्सचं एसआय युनिट काय असतं, एसआय युनिट हे सुद्धा काय असतं, मीटर असतं. सीजीएस युनिट बघायला गेलं तर काय असतं, सेंटीमीटर. याचं सीजीएस युनिट काय असणार आहे, सीजीएस युनिट काय असणार आहे, सीजीएस युनिट इथं आपण लिहू, हा दिसत नाही का, सीजीएस युनिट जे आहे ते काय असणार आहे, सेंटीमीटर डिस्प्लेसमेंटचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण 2 क्वांटिटी बघितलेल्या आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, एक्सेलरेशन म्हणजे काय, बरोबर आहे. हा जो फोर्स आहे, हा फोर्स जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स ऑब्जेक्टवरती अप्लाय करणार नाही तोपर्यंत तो रेस्टमध्ये राहील. ज्यावेळी फोर्स आपण अप्लाय केला की तो पोझिशन चेंज होईल बघा, त्याची पोझिशन चेंज होईल. जेवढं तो पोझिशन चेंज करतो आणि फायनलला जाऊन ज्या ठिकाणी थांबतो त्याला म्हणायचं टोटल डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल टू फायनल पोझिशन मध्ये मिनिमम डिस्टन्स किती आहे त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया जरा थोड्याशा पुढच्या गोष्टी बघूया. बेसिक गोष्टी तुम्हाला सिलेबस मध्ये नसतील तर ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आहेत, त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आहेत आणि हे कोण तुम्हाला सांगत बसत नाही. महत्वाचा विषय हा आहे की या बेसिक गोष्टी तुम्हाला कोणी सांगत बसत नाही. तुम्हाला डायरेक्ट बुक्स मधलं सगळं फॉर्म्युले दिले जातात आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगतात. बघा, आपल्याला पहिल्यांदा फोर्स म्हणजे काय आपण बघू. फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे मास इंटू काय असते, मास इंटू एक्सेलरेशन असते. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती जर तुम्हाला फोर्स लावायचा असेल तर ह्या ऑब्जेक्ट हा काय, हे ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट, तर या ऑब्जेक्टचा तुम्हाला मास माहित पाहिजे, बरोबर आहे. समजा तुम्ही फोर्स ह्याच्यावरती अप्लाय केला या डायरेक्शनला, तर तो ऑब्जेक्ट या डायरेक्शनला मूव्ह होईल, जाईल ना, या डायरेक्शनला जाईल का नाही, ए पासून पुढे जाईल, बी कडे जाईल, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला याची वेलॉसिटी काय होती रे, इनिशियल वेलॉसिटी काय होती, 0. फायनल वेलॉसिटी काहीतरी असेल ना, सपोज 10 मीटर पर सेकंड असेल, असं काहीतरी असेल ना. सुरुवातीला टायमिंग काय होतं, 0. हिचं टायमिंग काय असेल, T1 0 होतं, T2 काय असेल, 2 सेकंद असेल ना टायमिंग. तर फोर्स कशाला म्हणायचं, मास इंटू एक्सेलरेशनला फोर्स म्हणायचं. म्हणजे फोर्स जो असतो हा मास इंटू एक्सेलरेशन असतो, हे तुम्हाला माहित आहे. 8, 9, 10 मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. जर तुम्हाला एक्सेलरेशन फाइंड करायचं असेल, एक्सेलरेशन
एक्सलरेशन जर फाईंड करायचं असेल तर एक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय काय असतं, टाइम असतो, बरोबर आहे. आता चेंज इन व्हेलॉसिटी याच्यातली आपण कशी फाईंड करतो, इन फायनल व्हेलॉसिटी काय आहे म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो ना, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय काय, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. फायनल व्हेलॉसिटी किती आहे, v मायनस u डिवायडेड बाय टाइम इज इक्वल टू एक्सलरेशन. तिला एक्सलरेशन म्हणायचं. आणि एक्सलरेशनचं SI युनिट काय असतं, SI युनिट काय आहे, SI युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. हे लक्षात ठेवा. ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर कायनॅमॅटिकची जी इक्वेशन आहेत ते आपण बघणार आहे. आणि ह्याच्या पुढे अजून एक 2-3 गोष्टी आहेत. एक आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. कारण सगळ्या गोष्टी एकदम डिस्कस केल्या तर तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. ह्या बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या, प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कायनॅमॅटिक इक्वेशन वरती एक क्वेश्चन आलेला आहे MSc आणि ते सॉल्व्ह पण करून देणार आहे बघा. आता कायनॅमॅटिक इक्वेशन आहेत मोशनची, ती मोशनची कोणती इक्वेशन आहेत, कायनॅमॅटिक्स इक्वेशन ऑफ मोशन, कायनेमॅटिक्स इक्वेशन ऑफ मोशन कोणते आहेत बघा. एक नंबरला आहे v इज इक्वल टू u प्लस at. 2 नंबरचा आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. 3 नंबरला आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ही कायनॅमॅटिक इक्वेशन आहे, ही मेन कायनॅमॅटिक इक्वेशन आहे, न्यूटनची इक्वेशन आहे, ही कायनॅमॅटिक्स इक्वेशन आहे. ही अतिशय महत्वाची आहे. त्याच्यावरती सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन आहे तुमच्या MSc ला, क्वेश्चन याच्यावरती सुद्धा आहेत. ज्यावेळी ऑब्जेक्ट रेस्ट असतो, ज्यावेळी ऑब्जेक्ट काय असतो, ऑब्जेक्ट रेस्ट, त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी काय असते मला सांगा. इनिशियल व्हेलॉसिटी जी असते, व्हेलॉसिटी ही काय असते, 0 असते. त्यावेळी इक्वेशन आपण कशी लिहू शकतो मला सांगा. इक्वेशन आपण कशी लिहिणार आहे, एक नंबरची इक्वेशन असं येईल इज इक्वल टू at. 2 नंबरचं इक्वेशन असं येईल s इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर. 3 नंबरचं इक्वेशन काय येणार आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू 2as. अशा पद्धतीने हे ज्यावेळी ऑब्जेक्ट रेस्ट असतो त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यावेळी ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये असतो त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी पण 0 असते आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये तो ऑब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला तिथे स्मॉल एच ऐवजी जी यूज करावा लागेल बघा. ज्यावेळी ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये असतो, फ्री फॉल मध्ये ज्यावेळी ऑब्जेक्ट असतो, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर समजा आपण असा सोडला, हे असा ऑब्लिक पेन सोडून दिला तर तो असा खाली येणार आहे. त्याला खेचून घेणार आहे कोण, स्मॉल जी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे तो खाली येतो, बरोबर आहे. किंवा सपोज याची काही गरज नाही. ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये असेल त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी काय असते, इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0 असते. आणि एक्सलरेशन जे असतं a ची व्हॅल्यू जी असते, स्मॉल जी. त्यावेळी इक्वेशन कसे असतात हे कायनेमॅटिकचे, v इज इक्वल टू gt. 2 नंबरला असतं s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. 3 नंबरचं इक्वेशन काय असतं, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. ही इक्वेशन लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचे आहेत आणि ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला MSc ला बघायला मिळतात. आता आपण एक बेसिक कन्सेप्ट वरती आलेला क्वेश्चन आहे तो आपण बघू. एक बेसिक क्वेश्चन आलेला आहे तो आपण बघूया. एक क्वेश्चन आलेला आहे 2014 मध्ये एक क्वेश्चन आहे, MSc CET ला आलेला क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय बघा. 2014 मध्ये एक आलेला MSc CET वरती या बेसिक कन्सेप्ट वरती एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. त्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, अ बॉडी ॲट रेस्ट स्टार्ट स्लाइडिंग फ्रॉम टॉप ऑफ
स्मूथ इन्क्लाइंड प्लेन अँड रिक्वायर्ड 4 सेकंड टू रिच बॉटम. म्हणजे एका स्मूथ इन्क्लाइंड इन्क्लाइंड प्लेन जो आहे, म्हणजे स्मूथ इन्क्लाइंडला जो प्लेन आहे त्या प्लेनवरून एक ऑब्जेक्ट खाली येण्यासाठी या टॉप वरून बॉटमला येण्यासाठी त्याला टायमिंग किती लागतोय? त्याचा टायमिंग किती दिलेला आहे? 4 सेकंद दिलेला आहे. 4 सेकंद म्हणजे 4 सेकंद मध्ये तो खाली येतो. बरोबर आहे. पुढे इक्वेशन मध्ये काय म्हणलेलं आहे? क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे बघा. हाऊ मच टाइम डज टेक स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ॲट टॉप टू कव्हर 1/4 ऑफ अ डिस्टन्स. म्हणजे किती टायमिंग घेईल? 1/4 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टायमिंग घेईल? हे पूर्ण डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याने टायमिंग किती घेतलेला आहे? जे पूर्ण डिस्टन्स आहे त्याला आपण एल म्हणू. हे कव्हर करण्यासाठी टायमिंग त्याने 4 सेकंद घेतलेला आहे. तर ह्या डिस्टन्सचे 1/4 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तो किती टायमिंग घेईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग सुरुवातीला आपल्याला हे पूर्ण डिस्टन्स फाइंड करणं गरजेचं आहे. बरोबर बघा. म्हणजे आपल्याजवळ इनिशियल वेलोसिटी जी आहे त्या ह्याची 0 मीटर पर सेकंद आहे. बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्यालाच आपण जी म्हणू शकतो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आता आपल्याकडे कायनॅमॅटिकचं इक्वेशन आहे. काय आहे? एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर आहे. व्हॅल्यू पुट करा. यूची व्हॅल्यू 0 आहे. टायमिंगची 4 सेकंद दिलेला आहे. 1/2 एची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. इंटू टीची व्हॅल्यू किती आहे? 4 स्क्वेअर आहे. ही टर्म 0 झाली. या 2 ने मी 10 ला डिवाइड केल्यानंतर 5 येईल. 0 प्लस 5 इंटू 16 म्हणजे किती आलं? 80 मीटर आलेलं आहे. हे जे डिस्टन्स आहे ते किती आलेलं आहे? 80 मीटर आलेलं आहे. बरोबर आहे. आता 1/4 डिस्टन्स काहीतरी असेल ना 80चा. म्हणजे एस डॅश जर आपल्याला फाइंड करायचं असेल, दुसरं डिस्टन्स काय आहे? एस डॅश डिस्टन्स आहे. ते कसं आहे? 1/4 आहे. जे मेन डिस्टन्स आहे त्याच्या. मेन डिस्टन्स किती आहे? मिळालेला आहे 80 आहे. म्हणजे किती येणार आहे? 20 मीटर येणार आहे एस डॅश. म्हणजे हे जे इथून जे 1/4 डिस्टन्स आहे ते 20 मीटर येईल. मग हा ऑब्जेक्ट 20 मीटर इथं 20 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टायमिंग घेईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. मग सेम टू सेम कायनॅमॅटिक इक्वेशन एस इज इक्वल टू एस डॅश इज इक्वल टू यूटी डॅश प्लस 1/2 एटी डॅश स्क्वेअर. बरोबर आहे. एस डॅश किती आपल्याकडे आहे? 20 इज इक्वल टू 0 प्लस टी डॅश प्लस 1/2 एची व्हॅल्यू किती आहे किंवा जीची व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. बरोबर आहे. 20 इज इक्वल टू ही टर्म 0 झाली प्लस त्याने मी याला डिवाइड केलं 5 येईल. 5 टी स्क्वेअर म्हणजेच 20 इज इक्वल टू 5 टी डॅश स्क्वेअर. हां, टी डॅश स्क्वेअर आणि टी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5 टी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे? 4 आणि टी डॅश इज इक्वल टू 2 सेकंद येईल. म्हणजे तो ऑब्जेक्ट 20 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टायमिंग घेईल? 2 सेकंद घेईल. म्हणजे 1/4 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तो ऑब्जेक्ट किती टायमिंग घेईल? 2 सेकंद घेईल. म्हणजे एक ऑब्जेक्ट स्मूथ इन्क्लाइंड प्लेनवरून डायरेक्ट टॉप टू बॉटमला येत असताना किती टायमिंग मध्ये येतो? 4 सेकंद मध्ये येतो. बरोबर आहे. त्यावेळी तो जर 1/4 डिस्टन्स त्यानं जर 1/4 डिस्टन्स कव्हर केलं तर त्यावेळी त्याला किती टायमिंग लागेल हे फाइंड करायचं होतं. बरोबर आहे. मग आपल्याला टोटल डिस्टन्स फाइंड करायचा असेल तर तो ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी 0 असते. ए किंवा जीची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड असते. हे आपण कायनॅमॅटिक इक्वेशन काढून आपण सुरुवातीचं जे मेन डिस्टन्स आहे ते फाइंड केलं. याच्या 1/4 डिस्टन्स किती आहे? 20 मीटर आहे. त्यावेळी ह्या 20 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला किती टायमिंग लागतं हे आपण आता फाइंड केलेलं आहे. त्याचं उत्तर आहे 2 सेकंड लागतं. म्हणजे अशा तऱ्हेने हे बेसिक क्वेश्चन जो आहे तो बेसिक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. हे जे कायनॅमॅटिक इक्वेशन आहे हा सगळा खेळ तुम्ही 9, 8 आणि 10 मध्ये स्टडी केलेला आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे बाळांनो. हे तुम्ही समजून घ्या. या बेसिक गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे. पुढच्या लेक्चरला आपण ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी नंतर इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? हे मी तुम्हाला बेसिक समजून देणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे व्हेक्टर फॉर्म यूज करून जे सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ग्राफिकली रिप्रेझेंटेशन वगैरे या सगळ्या गोष्टी मी समजून देणार आहे. त्यावेळी तुम्हाला रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी समजतील. अशा पद्धतीने आपण बेसिक या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे प्लीज लेक्चर पोहोचवा. म्हणजे त्या मुलांना सुद्धा ह्याचा 100% फायदा होणार आहे. ज्यावेळी तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करणार आहे त्यावेळी तुम्ही 1-1.5 महिन्यामध्ये सगळा गोंधळ निर्माण करण्यापेक्षा ही जर लेक्चर सिरीज जर तुम्ही सुरुवातीपासून बघितली तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करायला अडचण येणार नाही. कारण मी सगळे क्वेश्चन मी सॉल्व्ह करून घेणार आहे. तसेच हे लेक्चर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ह्या लेक्चर पूर्वी जर तुम्ही पूर्वीचं लेक्चर बघितलं नसाल तर ते 100% लेक्चर बघून घ्या. म्हणजे तुम्हाला हे लेक्चर समजेल.
आणि 12वी सायन्समध्ये जी मुलं आहेत, त्या मुलांच्यासाठी ही सीरीज अतिशय महत्त्वाची महत्त्वाची ठरणारच आहे. म्हणून जी 12वीची मुलं ही जी लेक्चर बघत आहेत, त्यांनी तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना हे लेक्चर शेअर करा. शेअर केल्यामुळं काय होणार आहे, हे लेक्चर शेअर केल्यामुळं त्यांनाही सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील. भेटू नेक्स्ट लेक्चरला राहिलेला बेसिक पार्ट घेऊन. तोपर्यंत आपण इथे थांबू. धन्यवाद.